आहे हा जो टोक हा आपल्याला पनवेलवरून पण दिसतो. हा जवळजवळ ही पनवेलच्या थोडाफार एरिया जो काही दिसतोय तो. कधी तुम्ही स्वप्न पाहिलंय? मला तर हे स्वप्नातच वाटत होतं, स्वप्नातच फिरतोय असं सगळं. तर मित्रांनो, या व्हिडिओची सुरुवात एक कप चहाने झाली. घनदाट जंगलमध्ये एक कप चहा, अप्रतिम. लगेच चहा घेऊन आम्ही निघालो लुईसा पॉइंटला. इकडूनच आपल्याला प्रबळगड दिसतो. पनवेलची एक बाजू याच पॉइंटवरून आपल्याला दिसते. तो आहे इको पॉइंट. हा इको पॉइंट आहे. इथे आहे हा जो टोक हा आपल्याला पनवेलवरून पण दिसतो. हा जवळजवळ ही पनवेलच्या थोडाफार एरिया जो काही दिसतोय तो. त्याच्यानंतर इकडे जो हा दिसतोय हा प्रबळगड असा काहीतरी आहे. आणि तिकडे पनवेलचा वाधवा सिटीचा जो आहे तो वगैरे तो तिथे आपल्या घरातून दिसतात ना हे सर्व चालू. आपण चाललोय आता कुठल्या शार्लोट लेकला. एरिया मध्ये एवढं भारी वाटतंय की मजाच म्हणजे आहे. इकडे एवढ्यावरती ही एक लेक आहे आणि मला पण दाखवतो एक नंबर व्ह्यू आहे इकडचा. जबरदस्त वाला वेट भेटतो मला. पॉइंट इको बिको. सो ही आहे शार्लोट लेक आणि तो आहे डॅम. आपल्याला तिकडे पण जायचं आहे आणि इथे पण जायचं आहे. सो हा आहे व्ह्यू इकडचा एक नंबर असा. प्रसन्न असं वाटतंय. बघूया आतमध्ये आता. मोठा असं घंटा आहे. खूप मोठा असा घंटा आहे. वाटेतच एक मंदिर लागतं, पिसरनाथ मंदिर म्हणून. दर्शन घेतलं, लगेच निघालो आणि बाजूला ही लेक. अगदी स्वप्नात आल्यासारखं. जमिनीपासून 830 मीटर उंचीवर ही लेक आहे. ती पण एवढी पाण्याने भरलेली आणि एवढी मोठी. हे बघूनच मन प्रसन्न झालं. इकडे हाच पाण्याचा स्रोत आहे, पाण्याचा साठा आहे, जो अख्ख्या माथेरानला पाणी पुरवतो. आणि मोठी गोष्ट म्हणजे ही लेक ब्रिटिशांच्या काळातली आहे. हा आहे ब्रिज आणि आपण चाललोय सध्या इकडे जो विजेचा हे आहे. सो मंडळी हा आहे वॉटर सर्विस स्पॉट. अतिशय अप्रतिम सुंदर कमेंटवर तुम्हाला
चप्पल हातात घे नाही तर तुला हातात न्यायला लागेल आम्हाला. मंडळी, सर्वात जास्त व्ह्यू मला हा आवडला, कारण इथून जो अप्रतिम नजारा दिसतोय आपल्याला, एक नंबर. कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला कोणता व्ह्यू आवडला. सो मित्रांनो, आता भरपूर संध्याकाळ झालेली आणि आमची रूमकडून खूप लांब आहे, ऑलमोस्ट 2 ते 3 किलोमीटर, ते पण चालत. सो आम्ही लगेच रूमवर जायचा रस्ता पकडला आणि वाटेतच आम्हाला हा हॉन्टेड विला लागला. एक राजवाडा महल काय बोलू शकतो, पण हे बघितल्यावरती कृष्णा कॉटेजची आठवण येते. एकदम हॉरर वाटतं संध्याकाळचं. इट्स ऑलमोस्ट अबाउट टू 7च्या वरती झालेत. सो हा एक भयानक वाटतंय, एकदम भयानक आहे. सो हा आहे गेट, फार जुना आहे. सो हा एक विला आहे आतमध्ये, जो की जिवंत असा वाटतो. आणि जो आपण आधी बघितला तो एकदम हॉरर टाईप फिलिंग येत होती, का काय माहिती नाही. बट हा एक आहे आणि हा तो जिकडे आपण सगळे स्टॅच्यूज बघत होतो. आणि इकडेच हा असं वाटतं की एक राहतं घर आहे, सर्व व्यवस्थित बनवलेलं आहे. कलर मॅटर्स. अंधारही पडत चाललं आहे. सो आता संध्याकाळ झालेली आहे आणि आपण आता निघतो घरी. बाकीचे पॉईंट्स आपण करूया उद्या, कारण इट्स ऑलमोस्ट 7-7:30 झालेत. पण अंधारही पडत चाललं आहे. सो आपल्याला घरी जाणं भाग आहे. तुम्ही आवाज ऐकूच शकता, रात्रीचे किडे जे असतात ते ओरडत आहेत एकदम भयानक. अजून थोड्या वेळानंतर अंधार असा पडेल की ज्याच्यामुळे आपल्याला काही दिसणार नाही. सो आजचा दिवस आपण इथेच संपवतो. बाकीचे सगळे पॉईंट आहेत ते सगळे उद्या आपण कवर करू ह्या व्हिडिओमध्ये. वन सेकंड यो. सो बाय बाय, थँक्स.